मी सौ अनुराधा आहिरे. अथर्वज लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल चॅनलचे नाव तर अथर्वज लाईफस्टाईल आहे, मग अथर्वची मम्मा काय करते? मैत्रिणींनो, अथर्व स्कूलला गेलेला आहे आणि अथर्वची मम्मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आषाढी एकादशी निमित्त एक खास रेसिपी. ती रेसिपी आहे साबुदाणा आणि बटाट्याचे पराठे. चला मैत्रिणींनो, करायची आपण रेसिपीला सुरुवात. रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे ही 1.5 वाटी साबुदाणा मी इथे घेतलेला आहे. जिरा आहे, कोथिंबीर आहे आपल्या आवडीप्रमाणे, कारण काही जण कोथिंबीर उपवासाला खात नाही. जे खात असतील त्यांनी अवश्य टाका. त्यानंतर आहे मिरची, तूप मी इथे घेतलेले आहे, 4 उकडलेले बटाटे आणि मीठ. तूप आपल्याला पराठ्यांना लावण्यासाठी हवं आहे. ज्यांना तूप आवडत असेल त्यांनी तूप लावा, किंवा ज्यांना तेल आवडत असेल त्यांनी तेल लावून पराठे शेकले तरीही चालेल. प्रथम आपण इथे साबुदाणा मध्यम लालसर भाजून घेणार आहोत. भाजल्यामुळे साबुदाणा भाजून घेतल्यामुळे आपल्या पराठ्यांचा जो कलर आहे तो छान दिसतो आणि पराठेही खायला चविष्ट लागतात. अशा प्रकारे आपला साबुदाणा लाल झालेला आहे. इथे आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि हा साबुदाणा थोडा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामधून आपण तो बारीक करणार आहोत. अशा पद्धतीने आपण इथे साबुदाणा बारीक वाटून घेतलेला आहे. कोथिंबीर, जिरं आणि मिरची त्याची ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण पराठे करायला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम आपण आता ताटामध्ये थोडा साबुदाणा यातला काढून घेणार आहोत आणि आपण चपात्यांना जसा पीठ आपल्याला लागतं वरतून लावण्यासाठी, तसं पराठ्याला लावण्यासाठी आपण थोडं साबुदाण्याची पिठी शिल्लक ठेवणार आहोत. आपण जे बटाटे उकडून घेतलेले होते ते बटाटे आता आपण बारीक किसणीने किसून घेणार आहोत. या पद्धतीने आपण 4ही बटाटे याच्यामध्ये किसून घेणार आहोत. तर मिरची, जिरं, कोथिंबीर ज्याचं आपण वाटण केलेलं होतं ते वाटणही आपण याच्यात टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठ. मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतात. तिखटाचंही प्रमाण आपल्या आवडीनुसार तुम्ही मिरची कमी जास्ती करू शकता. हे सगळं मिश्रण नंतर एकत्रित छान करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं पराठ्यासाठीचं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे. याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. बटाटा आणि साबुदाणा यांचं मिश्रण चांगलं एकजीव केल्यानंतर छान पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याचे पराठे तयार करायला घेऊयात. अशा पद्धतीने आपलं पराठ्यासाठीचं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे. याचे आता आपण पराठे बनवायला घेऊयात. मध्यम छोट्या आकाराचा छान गोळा तयार करायचा. आपण जी पिठी काढलेली होती साबुदाण्याची वरतून लावण्यासाठी ती पिठी लावायची आणि साबुदाणा बटाट्याचा पराठा लाटायला सुरुवात करायची. जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने पराठाही लाटायचा आहे मैत्रिणींनो. आपल्याला जेवढा छोटा मोठा कसा हवा आहे त्या पद्धतीने आता आपण घेऊ शकतात. आता मी इथे छोटे छोटे पराठे करणार आहेत. छोटे पराठे केले म्हणजे मग लहान मुले आवडीने खातात. आपण पराठ्यामध्ये जिरं टाकल्यामुळे पराठा भाजताना छान जिऱ्याचा, मिरची, कोथिंबीर याच्या पेस्टचा अतिशय सुंदर खमंग असा वास इथे येतो आहे. पराठ्याचा कलर पण आपला सुंदर दिसतोय. पराठा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आवडीप्रमाणे तेल लावू शकताय किंवा तूप इथे तुम्ही लावू शकताय. मी इथे तूप लावते आहे. बघू शकतायत मैत्रिणींनो, कलर किती सुंदर दिसतोय पराठ्याचा. छान लाल होईपर्यंत पराठा इथे शेकून घ्यायचा आहे. बघा आपली चपाती फुगते त्या पद्धतीने पराठाही आपला सुंदर असा फुगतोय आणि पराठा खायलाही चविष्ट लागतो. तुम्ही हा पराठ्यासोबत
शेंगदाण्याची चटणी करू शकताय, किंवा ज्याला आवडत असेल त्याने दह्यासोबतही हा पराठा खाल्ला तरीही चालतो. प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते, आपल्या आवडीनुसार आपण खायचं. बघा इथे आपल्या पराठ्याचा कलरही बदलत चाललाय. जसं जसं आपण पराठा शेकतोय, भाजतोय, त्या पद्धतीने आपल्या याच्याने कलर बदलतोय पराठ्याचा. तेल तूप कोणाला कमी जास्ती प्रमाणात आवडतं त्या पद्धतीने ते लावायचं आहे. शक्यतो तूपच लावावं, कारण साबुदाणा हा पदार्थ लहान मुलांनाही फार आवडतो. आणि आत्ताची जी लहान मुलं आहेत त्यांना तूप खायला फारसं आवडत नाही. तर आपण असं पराठ्यांना वगैरे तूप लावून दिलं तर त्या याच्याने तूपही मुलांच्या पोटामध्ये जातं आणि जे आरोग्याला चांगलं असतं. पण आताच्या लहान मुलांना तूप फारसं आवडत नाही. बघा मैत्रिणींनो, इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे. इथे आपला पराठा तयार झालेला आहे. आपण आता पराठा काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपले साबुदाणा आणि बटाट्याचे पराठे तयार झालेले आहेत. पराठ्यासोबत मी घेतलेलं आहे दही. चला तर मैत्रिणींनो, आता मी हे टेस्ट करून बघणार. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली